नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये आपण असे बघणार की जे जोगतीन घरी आलेले असते तिने सर्वांना सांगितलेले असते की काय होणार ते. प्रत्येकाच्या वागण्याचा अर्थ सर्वांना समजून सांगितलेला असतो. प्रियाला सुद्धा तिच्या पापाची शिक्षा म्हणजे दुसऱ्याच्या जीवनात बळजबरीने तो हक्क घेण्याचा प्रयत्न करत नको जाऊस, म्हणजे तिला सुद्धा जोगतीने एक खूप मोठा असा संकेत दिलेला असतो. पूर्णाई आजीला सुद्धा खूप मोठा संकेत दिलेला असतो. सर्वजण जोगतिनीच्या त्या म्हणजे बोलण्याचा विचारच करत असतात की जोगतीन असे का म्हटले असेल आणि नक्की हे काय असेल. कल्पना आणि प्रताप तर यांना खूप असा छान आशीर्वाद दिलेला असतो. सायली आणि अर्जुनला सुद्धा छान आशीर्वाद दिलेला असतो. मात्र अस्मिता आणि प्रिया यांना तर त्यांच्या पापाची शिक्षा म्हणजे त्यांना कसे वागायचे आणि त्यांचा वागण्याचा काय हक्क आहे हा पूर्णपणे दृष्टिकोन तिने समजून सांगितलेला असतो. तेव्हा आता जोगतीनाई जे बोलत असते ते अगदी खरे असते. तर सायली आणि अर्जुनसुद्धा जोगतीनाईच्या बोलण्याचा विचारच करत असतात. इकडे महिपत आणि साक्षीसुद्धा खूप टेन्शनमध्ये येतात, कारण साक्षीतला महिपत आता सध्या जे काही वागतो ते अजिबात तिला आवडत नसते. कारण महिपतच्या एका चुकीने अर्जुनला हे खरा गुन्हेगार शोधण्यासाठी टाईम लागणार नाही असे तिला वाटत असते. आणि महिपत तर नेमकं त्याच चुका करत असतो. जेव्हा जो काही तो गुन्हेगार असतो म्हणजे हल्ले करणारा गुंड, त्याला तर महिपतने पकडलेले असते आणि तो त्याला खूप असा मारण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र ऐनवेळेस तेथे साक्षी येते आणि देवकृपेने तो गुंड वाचला जातो आणि तेथून तो पळून जातो. तेव्हा आता हाच गुन्हेगार महिपतच्या विरोधात अर्जुनला सर्व काही सांगणार असतो आणि सर्व काही तो अर्जुनच्या साक्षीने बोलणार असतो. तेव्हा सायलीवर हल्ला कसा केला याचा सूत्रधार अर्जुनच्या हाती लागणार असतो. त्यानंतर जेव्हा महिपत आणि साक्षी यांच्यामध्ये सुद्धा वाद होतात, कारण साक्षीला महिपतचे वागणे हे आवडत नसते. त्यानंतर इकडे प्रियाने घरी आल्यानंतर नागराजला सर्व काही सांगितलेले असते की तेथे जोगतीनाई आली होती आणि जोगतीनाईने तर त्या सायलीला तिच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि जे काही अर्जुन आणि सायली आहे यांना लवकरच त्या घरामध्ये एक नवीन बाळसुद्धा होईल आणि लवकरच त्या घरामध्ये पाळणा हलणार असं संकेत आणि जे जोगतीने सायली आणि अर्जुनबद्दल बोललेले असते अशी प्रत्येक गोष्ट तिने नागराजला येऊन सांगितलेले असते. नागराजचे जर खूप टेन्शन वाढलेले असते तर प्रिया म्हणत असते की त्या जोगतीने मला सुद्धा खूप मोठासा संकेत दिला की तू दुसऱ्याचा हक्क बळजबरीने घेण्याचा प्रयत्न करू नको, नाहीतर तू त्या पापाची भागीदार होशील. म्हणजे जोगतिनीला माझ्याबद्दल इतके का समजले असेल, कसे समजले असेल, म्हणून प्रिया तर आणखीन जाम टेन्शनमध्ये असते. नागराजला तर ते ऐकून टेन्शन आलेले असते. तो विचार करत असतो की आपण इतकाही त्या सायलीला मारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती सायली वाचली आणि आज जोगतीने येऊन का तिच्या भविष्याबद्दल भविष्यवाणी सांगितली. नेमकं आता काय करावे म्हणून नागराजला भयंकर टेन्शन आलेले असते आणि प्रिया आणि नागराज बोलत असतात. नागराज म्हणतो की मी 20 वर्षापूर्वी त्याला एक काम दिले होते की रविराजच्या कुटुंबाला मारायचे आणि ते कामसुद्धा त्याने व्यवस्थित केले नाही. त्या ॲक्सिडेंटमध्ये ती मुलगीसुद्धा वाचली आणि रविराजसुद्धा वाचला आणि आता तर ती प्रतिमासुद्धा जिवंत आहे असे सुद्धा ऐकायला येते. मग हा महिपत एक कामसुद्धा योग्य करत नाही म्हणून महिपत आणि नागराज यांच्यामध्ये वाद झालेले असतात आणि प्रिया मुद्दाम नागराजला समजावण्याचा प्रयत्न करत असते की तिला असे वाटत असते की आता जर महिपत आणि नागराज हे वेगवेगळे झाले तर आपलं काही खरं राहणार नाही आणि जोगतिनीच्या त्या म्हणजे संकेताने ती आणखीनच घाबरलेली असते. म्हणून ती नागराजला ही समजावण्याचा प्रयत्न करत असते. नागराज म्हणत असतो की महिपत एक सुद्धा काम व्यवस्थित करत नाही. 20 वर्षापूर्वी ते काम दिले ते सुद्धा त्याने व्यवस्थित केले नाही आणि आता तर त्याला त्या सायलीला मारण्याचं सांगितलं होतं ते सुद्धा ते काम त्याला व्यवस्थित जमले नाही. आणि त्याच वेळेस तिथे रविराज आलेला असतो. तर रविराज म्हणतो की तन्वी. तेव्हा मात्र नागराजांनी प्रिया यांच्या पायाखालची जमीन हादरते. तर काय उत्तर द्यावे हे समजत नाही, कारण रविराजने जर त्यांचे बोलणे ऐकले असले तर आता काय होत राहणार. रविराजला प्रियाच्या बोलण्याचा संशय आलेला असतो, म्हणजे प्रियावर संशय येत असतो. म्हणून तो प्रियावर देखरेख म्हणजे चांगलं बारकाईने लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. नागराज आणि प्रियाचे नेमकं असे काय बोलणे चालू असेल याच्या प्रत्येक गोष्टीचा तो शोधण्याचा प्रयत्न करत असतो. पात्र रविराजला एक दिवस अचानक
प्रिया ही त्याने रंगेहात पकडलेले असते, म्हणजे हॉस्पिटलमधला प्रियाचा तो नर्स वेशमधला ड्रेस आणि प्रियाच्या गळ्यामध्ये म्हणजे जी चेन असते ती चेनसुद्धा सापडलेली असते। आणि तेव्हा ही चैन आणि हे सर्व प्रियाकडे आलेच कसे, म्हणजे नागराज आणि प्रिया बोलत असतात की त्या चैनबद्दल, म्हणजे जी चैन ही प्रतिमाने सायलीला घातलेली असते ती चैन। आणि तेव्हा लगेच त्या गाठोड्यातून तो फोटो खाली पडतो आणि तेव्हा रविराज तो फोटो उचलतो आणि तो छोट्याशा तन्वीचा फोटो असतो। तेव्हा रविराज विचारत असतो की प्रिया, तन्वी हे तुझ्याकडे कसे आले आणि हीच तू लहानपणची तन्वी आहे का? तेव्हा मात्र प्रियाला काय उत्तर द्यावे ते समजत नाही। तेव्हा रविराज मात्र तो फोटो उचलतो आणि त्या फोटोच्या मागे जे नाव लिहिलेले असते ते नाव तो वाचतो, त्यावर सायली असे नाव लिहिलेले असते। तेव्हा मात्र रविराजच्या पायाखालची जमीन हादरते। रविराज म्हणतो की म्हणजे सायली हीच माझी तन्वी आहे, म्हणजे हा तन्वीचा फोटो आहे, म्हणजे तीच आता सायली। तर लगेच त्यांना खूप मोठा असा धक्का बसलेला असतो आणि आता प्रियाला काय उत्तर द्यावे ते समजत नाही। तेव्हा रविराज म्हणतो की आत्तापर्यंत जी मुलगी मला बापाने आवाज देत होती, मला ती बाबा म्हणत होती, मी तिचा प्रत्येक वेळी तुझ्यासाठी अपमान केला, मी तिच्याबरोबर बापाचे असणारे हक्क तुझ्यासाठी तोडून टाकले आणि आत्तापर्यंत मी तुझी साथ देत आलो, तू काय केले, मला फसवले, एका बाप आणि मुलीला वेगळे करण्याचा प्रयत्न तू केला का? तेव्हा मात्र प्रियाला तर काय उत्तर द्यावे ते समजत नाही आणि लगेच प्रिया ततमम करत असते। रविराज प्रियावर खूपच भयंकर भडकलेला असतो आणि आता प्रियाची तर काय म्हणजे रविराज म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता मी सायलीला हे सर्व जाऊन सांगतो आणि तिकडे सर्व सुभेदार फॅमिलीमध्ये सुद्धा मी ही आनंदाची गोष्ट देतो की माझी तन्वी ही दुसरी तिसरी कोणी नसून ती सायलीच आहे आणि आत्तापर्यंत आपण खूप मोठ्या अशा धोक्यामध्ये राहत होतो, कारण आपली सायली आपल्या जवळ असताना इतके संकेत देऊनसुद्धा आपण तिला ओळखले नाही, खूप मोठी चूक झाली, केवळ या प्रियाने आपल्याला फसवले म्हणून। तेव्हा रविराजला खूप असा पस्तावा येत असतो। तेव्हा आता प्रिया ही रविराजबरोबर काय असे नवीन नाटक खेळणार आणि रविराजला या संकटात अडवणार की सायलीला काहीही सांगून देणार नाही। तेव्हा रविराजवर आता कोणते संकट येते आणि या संकटातून सुद्धा सायली आणि रविराज यांची भेट होऊन शेवटी सायलीला हे सत्य कसे समजते ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।